महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शकुंतला रेल आहे त्या स्थितीत अगोदर चालू करा, नंतर ब्रॅडगेज करा। वर शकुंतला रेल बचाव सत्याग्रही अटळ। शकुंतला रेल बचाव प्रति 4 जिल्ह्याचे सत्याग्रही आले एकत्र। मूर्तिजापूरमध्ये आमदार श्री हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत झाली विभागीय बैठक संपन्न। पुंडलिक बाबा संस्थानचे सचिव विवेकजी पातोंड यांनी दिली शकुंतला रेल बचाव प्रचारासाठी मारुती गाडी भेट, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शिक्षक संघटना यांनी दिला शकुंतला रेल बचाव सत्याग्रहाला पत्राने पाठिंबा। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा। अमरावती। आज रोजी मूर्तिजापूर येथील हॉटेल तुलसीमध्ये समस्त शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांची पुढील रणनीती बैठक संपन्न झाली। सदर बैठकीत मार्गदर्शक तथा अध्यक्ष म्हणून रेल्वे सत्याग्रही विजय विल्लेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार हरीश पिंपळे, अचलपूरचे सत्याग्रही योगेश खांजोडे, दर्यापूरचे बंडू शर्मा, रामदास चव्हाण, अंजनगावचे बंडूभाऊ हंतोडकर, प्रेमदास बोके, सुधाकर गौरखेडे, गजानन दुधाट, विवेक पातोंड, जयदीप सोनकासकर हे मंचावर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। तर शकुंतला रेल्वे बचाव विभागीय बैठकमध्ये शेकडो सत्याग्रही यांनी अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ मधून सहभागी होऊन पुढील रणनीती समजून घेतली। विजूभाऊ विलेकर, शकुंतला रेल्वे ही भारताची शेतकऱ्यांची जी कंपनीची संपत्ती आहे हेच कुणाला समजले नाही। उभी अभिलेख नकाशामध्ये पण नोंद दिसत नाही, अशी तांत्रिक गुंतागुंत आहे। म्हणून शकुंतला ज्या स्थितीत होती अगोदर त्या स्थितीत सुरू करा, नंतर ब्रॅडगेज किंवा मेट्रो करा, हरकत नाही। आमदार हरीश पिंपळे, शकुंतला रेल्वेची जागा अजूनही इंग्रजांच्या स्वाधीन आहे। केंद्र सरकार भारतकडून 2 नोटीस ब्रिटिश सरकारला जाहीर करण्यात आल्या आहेत। एक तर जागेचे भाडे द्या किंवा उत्तर द्या, पण लवकरच शकुंतला रेल्वे प्रति आपल्याला खुशखबर आम्ही देऊ व हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडू। योगेश खांजोडे, मनुष्य जिवंत असताना फक्त औषधोपचार करू शकतो, मेल्यावर औषध सुद्धा कामाची नाही। शकुंतला आहे त्या स्थितीत सुरू करा, अन्यथा ब्रॅडगेजचे काम कधी सुरू होणार, कधी संपणार, ही पिढी मरून जाणार। शकुंतला रेल आहे त्या स्थितीत पर्यटक रेल्वे म्हणून सुरू करा। जनआंदोलनाला राजकीय षडयंत्र म्हणून दाबण्याचे कार्य करू नका। बंडू शर्मा, शकुंतला रेल्वे विकास प्रति बारीक सारीक सर्व बाबी आम्ही माहिती अधिकारकडून हस्तगत केल्या आहेत। वेळ प्रसंगी आम्ही जनहित याचिका दाखल करू व शकुंतला रेल्वे सुरू करू। सदर विभागीय बैठकमध्ये अचलपूरमधून ज्येष्ठ कवी राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, संजय डोंगरे, दीपाताई तायडे, तर अंजनगावमधून निलेश इखार, यश अहेर, श्याम हातोंडकर, दर्यापूरमधून माधव देशमुख, विजय लाजूरकर, गजानन देवके, रामदास चव्हाण, मालिनी पाटील, नम्रता शहा, वर्षा अग्रवाल, प्राध्यापक संगीता पुंडे, सुनीता मंडवे, रेखा धांडे, सिंधू विलेकर, सुभाष वडूरकर, प्राध्यापक ज्ञानेश्वर मेश्राम, मूर्तिजापूरमधून रावसाहेब कांबे, सुरेश जोगळे, अजय प्रभे, विलास वानखडे, ॲडव्होकेट पंकज जामनिक, ॲडव्होकेट ढवळे, जयदीप सोनखासकर, आयुब कोकणे, मिलिंद इंगळे, मुंबई, वाशिम मधून सदर व्यक्ती यांनी उपस्थिती दिली। विभागीय बैठक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन माननीय खास आमदार श्री हरीश पिंपळे तथा कार्यकर्ते सहित सुनील तायडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अविनाश बेलाडकर यांनी केले। आणि याची प्रेरणा आम्हाला आहे की आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आता काही लोक श्रेय घेऊन राहिले, हा देश माझा असा थोर आहे, जो भेटतो इथे तो थोर आहे। माझ्यावरती भरोसा ठेवू नका दोस्तो, मी थोडा थोर आहे। म्हणून काका मला गांधीपासून तर भगतसिंगापर्यंत घ्यावं लागते। अचलपूर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न काय केला आहे की लोकांपर्यंत फक्त हे कुठलंही आंदोलन जोपर्यंत जन आंदोलन होते तोपर्यंत सक्सेस होते जातं। म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निबंध स्पर्धा घेतली। 400 निबंध आले, 400 निबंध आले म्हणजे पोट्या मायबापाच्या मागा लागले, म्हणजे 800 पेजेसचे जोडले गेले, 400 शिक्षक आहे, म्हणजे असं करता करता ते 2000 लोकांपर्यंत तो विषय गेला। आणि ज्या लहान मुलीला शकुंतला माहीत नव्हती ते माहीत झाले ना। तर माझं एक सजेशन कसं आहे की आता आपल्याला आपण छोटे छोटे कार्यक्रम करतो, आपल्या कोरोना वाढदिवस आहे,
मी म्हणतो 9व्या ते 8व्या महिन्याचा कार्यक्रम वाटायचा बहुत भारी असं रेल्वे स्टेशनवर करायचं. फक्त वाढदिवस रेल्वे स्टेशनवर करायचा. पाहुण्यांना सांगायचं याचं पिंट्याचा वाढदिवस स्थळ अमकम रेल्वे स्टेशन. म्हणजे हे लोकांना आपण जोपर्यंत असे करणार नाही पण जाणार लोकांपर्यंत ते रेल्वे स्टेशन गेलं पाहिजे. तर लोक फार वस्तत आहे बापू तुम्हारे सिद्धांतों को बेकार कर दिया काम से तुम्हारे आंसू बेच रहे हम शराब के नाम से. तुमने किया था बहिष्कार विदेशी उसके नाम शीट है कसम तुम्हारे हमको बापू हम तो देसी ठीक आहे. असे चालू लोक आहेत. या चालू लोकांमध्ये पुन्हा एक नवीन आंदोलनाची ज्योत पेटवायची असेल तर आपल्या घरचे छोटे छोटे समारंभ छोटे छोटे फंक्शन आपण रेल्वे स्टेशनवर आयोजित करायचे. कुठल्याही कोणाचंही सामाजिक फंक्शन असलं त्यापर्यंत रेल्वे स्टेशन सुचवायचं. म्हणजे कसं करून रेल्वे स्टेशन शकून त्याला त्याच्यात जर सारखे राहील तर उद्या आंदोलनामध्ये जेव्हा आपण आवाजतो तेव्हा हजारो हात आपल्या मागे राहतील हा माझा विश्वास आहे. बस एवढंच बोलून मी आपले शब्द संपवतो. धन्यवाद. आपण सर्व लोकांना जे आपण 4 जिल्ह्यातून अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ 4 जिल्ह्यातील लोक आपण शकुंतला सर्व सत्याग्रही इथे उपस्थित झाले. एक तळमळ, एक कुठंतरी आपुलकी, एक जीवनदायिनीसाठी आपल्या मनात जे भिडलेले आहे त्याचसाठी मी योगेश खांजोडे अचलपूरवरून तसेच माझ्यासोबत विदर्भाचे प्रसिद्ध कवी राजापूर धर्माधिकारी सोबत आलेले आहे. राजेशजी अग्रवाल साहेब यांचा परिचय दिलेला आहे आणि आमचे संजय डोंगरे आणि महिला वर्गातून आमच्या दीपाताई तायडे. आज सर्व आमचे जे अजून 30-40 लोक जे येऊ शकले नाही काही वेगवेगळे कारणं होते. पण सर्वात अभिमानाची गोष्ट अशी आहे का एक प्लॅटफॉर्म दर्यापूर आणि मूर्तिजापूरला जे लाभलं ते आहे विष्णू विजयकर. हा माणूस आहे ह्या वयात इतके कामं करते एनर्जेटिक हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर दुसरं प्लॅटफॉर्म तुम्हाला लाभले म्हटलं ते सौभाग्य म्हणावं लागेल का हरीश पिंपळे साहेब माननीय आमदार आपल्या मुलीच्या मतदारसंघाचे त्यांचे पण आम्ही धन्यवाद यासाठी देतो का ते स्वतःहून या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आता अचलपूरमध्ये तर अचलपूर तालुक्यात म्हणून आमचे 10 टप्पे झाले आंदोलनाचे. पण आमच्या परीक्षेला बघा कोणीतरी आमदार खासदारनं तरी अजूनपर्यंत व्हिजिट दिली नाही आमच्या आंदोलनाला आणि येऊन सुद्धा पाहिलं नाही. मग शकुंतलाला वाढदिवस असो का ते रक्तदान शिबिर असो, शकुंतलाची रंगरंगोटी असो का स्वाक्षरी अभियान असो का निबंध स्पर्धा असो का लहान लेकरांना कुठेतरी दिवाळीचा फराळ म्हणून एक प्रसाद द्यासाठी तरी ते आले नाही. हा एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला. आज ज्या दिशेनं आपण इथं आलेलो आहे ज्यासाठी एकत्र झालेलो आहे ती आपली शकुंतला माय जी गोर गरिबांची वाहिनी जीवनसंगिनी आणि जी शेतकरी व्यापारी विद्यार्थी आणि जे छोटे मोठे ते फुटारे विकणारे लोक ते छोटे मोठे धंदे करणारे त्यांच्या रोजगारासाठी जे तिनं जाई खूप काही दिलं अशी बंद झाली ती 22 एप्रिल 2018 सर्वात पहिले आम्ही सुरुवात केली होती त्या शकुंतलेची विजूभाऊन अगोदर सुरुवात केली. 2016-17 आम्ही शकुंतलाला एका नवरीसारखं सजवलं होतं. हा फुलांनी त्यांना सजवलं होतं. माननीय कवी मंडळी जे होते विदर्भातले नामवंत कवी ते एकत्र आले होते आणि शकुंतला रेल्वेमध्ये कवी संमेलन झालं होतं खूप मोठं. आणि कवी संमेलनमध्ये माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब खासदार होते. ते अचलपूरवरून दर्यापूरपर्यंत त्यांनी प्रवास केला. त्यावेळेस विजूभाऊ आम्हाला दर्यापूरमध्ये भेटले. योग संयोग असा का आजही जो तुमचा चालू आहे आपला जो सगळ्यांचा सत्याग्रहाचा टप्पा चालू आहे तर फक्त शकुंतला चालू करा केली पाहिजे. मग त्यांनी सांगितलं कारण आजही काही असे पुलं बनलेले आहेत की आपल्याला त्याची माहिती नाही कोण्या साली झाला त्याची रिपेरिंग कोण्या साली झाली होती. पण आजही आपल्याला ते इंग्रज लोक पत्र पाठवतात की आता याला 100 वर्ष पूर्ण झाले याचं आयुष्य नाही याला एक वेळा दुरुस्त करा हा 15 वर्ष चालेल नंतर तुम्हाला नवीन करायला लागेल. जसं आता एक रेल्वेचा ब्रिज पडला त्या ब्रिजचं पत्र आपल्याला पहिले आलं होतं शासनाने काय केंद्र सरकारने की आता हे ब्रिज याचं वय झालेलं आहे. शेवटी प्रत्येकाची वय मर्यादा ठरलेली आहे. ते लोखंड असो माणूस असो तांबा असो सोनं असो जे काय असेल त्याची मर्यादा ठरलेली आहे. त्या मर्यादेप्रमाणे आपल्या रेल्वेचे जे पूल आहेत तेव्हा त्या पत्रात त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की नॅरो गेज हे आता आपल्याला देशातून हद्दपार करायची आहे. आपल्याला मीटर गेजमध्ये सगळ्या रेल्वेचं अनुकरण करायचं आहे. कारण मोदीजींनी जसं आता विमान असो जहाज असो रोड असो गडकरीच्या माध्यमातून रोडचे जसे कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे
तर दळणवळणाचे मार्ग हे सक्षम, मजबूत आणि टिकाऊ करण्याच्या दृष्टिकोनातून जो झपाटा लावलाय, धडाका लावलाय, त्या दृष्टिकोनातून आता अनेक रेल्वे मार्गाच्या घोषणाही झाल्या, त्याचं कामही सुरू झालं, आर्मीच्या रस्त्याचंही काम सुरू झालं, समृद्धीचं आताच मोदीजींनी उद्घाटन केलं आणि समृद्धी सुरू झाला. 50% या रोडवर फरक पडला. डिझेल पेट्रोल हटनवाले लढायला लागले. त्यांच्या मूर्तीच्या पुढे रेल्वेने आम्हाला नवीन ओव्हरब्रिज दिलेले आहे, अंडरपास दिलेले आहे. रेल्वेने एक नवीन उड्डाणपूल मूर्त्या पुढे 52 कोटीचा मंजूर झाला. राज्य शासनाने 24 कोटी आणि 24 कोटी केंद्राने दिलेले आहेत. पण हे सगळे कार्यक्रम करत असताना याच्यातनी राज्य आणि केंद्र याचा 50-50% वाटा असते. पण 2.5 वर्षातनी एकही प्रोजेक्टला मान्यता भेटली नाही. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. अनेक वर्षापासून जे प्रश्न रेल्वेचे प्रलंबित होते त्यांनी तर एक आता खांडवा जे रेल्वे होती आपली ते आता वाघेप्रपासून चालली होती आणि तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून पाठवून दिलं रेल्वे डिपार्टमेंटला की आम्हाला ते तिथून रस्ता करायचा नाही. म्हणजे तो आपला 4चा आकडा आहे, त्या 4च्या आकड्यामुळे त्यांनी लिहून पाठवल्यामुळे आता ते पेंटिंग पडलं होतं. पण त्याचाही पाठपुरावा जागा घ्यायची नाही, जशी आपल्याला जागा पाहिजे तशी त्यांना जागा पाहिजे नाही. पण जे वन्य प्राणी आहेत त्यांना मुक्त संचार करता आला पाहिजे. तसंच छत्तीसगडमध्ये एक गडकरी साहेबांनी जो रस्ता केला आहे नॅशनल हायवे त्यांनी उंचा केला, खालून कोणतेही जनावर जाण्या नाही करू शकते आणि एकही जनावराची अजूनपर्यंत कोणी तिथं मृत्यू झाला नाही. अशा पद्धतीचं त्याला मान्यता देण्याच्या संदर्भातला पाठपुरावा झाला आणि एक सोबत थोडं हात द्या, सगळं उभं राहून हात वरती करून गरीबों की नाड़ी है शकुंतला गाडी आहे. मी म्हणणार तुम्ही म्हणा गरिबांची नाडी आहे. शकुंतला गाडी आहे, शकुंतला गाडी आहे, शकुंतला सुरू झालीच पाहिजे, शकुंतला सुरू. धन्यवाद. चला राजेश भाऊ आले आणि त्यांचे शकुंतला सत्याग्रह आपण सुरू केलेला आहे आणि विजूभाऊच्या म्हणजे मागे मागे मी आमचं पर्यावरण मंडळ आहे, महिला मंडळ, आमच्या सदस्यही आल्या आहेत रेखाताई झांडे. आणि जेव्हा विजूभाऊ भेटले मला तेव्हा की ते जलवृक्ष चळवळ यांच्या माध्यमातून भेटले. आता आम्ही जलवृक्ष चळवळ आणि पर्यावरण मंडळ यांचं कार्य जे आहे ते त्याच्यात खूप साम्य आहे आणि ते कार्य आम्ही भरपूर केलेसुद्धा. परंतु नंतर मग विजूभाऊ घेऊन आले शकुंतला बचाव सत्याग्रह. आता मी म्हटलं हे काय आहे, तर म्हणजे माहीत होतं सर्वांना. मग म्हटलं की बरोबर आहे, ब्रिटिशकालीन विचार केला की ब्रिटिशकालीन ही रेल्वे होती आणि मग त्यांनी ब्रिटिशांनी काय केलं आपल्या भारताचा पूर्ण अभ्यास केला, त्यामुळे आपण गुलामगिरीत राहिलो. तर ब्रिटिशांनी आपले हे 2-3 जिल्हे जे आहेत त्याचा एक चांगलाच अभ्यास केला, म्हणजे ऑफिशियली केला. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात जास्त कापूस पीक आहे ना, तर त्यांना माहीत होतं की कापूस पीक इथे आहे. तर मग आपण आपल्या देशात हे कसं न्यावं, तर त्यांनी ही रेल्वे सुरू केलेली आहे. आणि मग म्हणजे सुरू झालं ते एक्सपोर्टिंग वगैरे सुरू झालं आणि आता ती बंद पडलेली आहे, त्यामुळे आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. मग स्वाक्षरी अभियान विजूभाऊनी सुरू केलं. तर मग आता म्हटलं सर्व ठिकाणी याच्यासाठी फिरावं लागेल आपल्याला. आम्ही गेलोसुद्धा, म्हणजे जिथं नाही तिथं दुकानात जर मला खरेदी करायची असली तर मी त्या दुकानातही गेली, ट्युशन्स क्लासेसमध्ये, ॲरोबिक क्लासमध्ये, सगळ्या ठिकाणी आम्ही गेलो. भजनात गेली तिथेही स्वाक्षऱ्या घेतल्या आणि 75% लोकांना वाटत होतं की शकुंतला रेल्वे ही सुरू झालीच पाहिजे. परंतु 25% जे लोक होते तर त्यांना काय वाटायचं की आता काय देशाने एवढी प्रगती केली आणि आता काय ही रेल्वे ती डुगडुगी काय सुरू करायची. परंतु 25% काही होत नाही, जिथं 75% लोक साथ देतात तर ती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तर आपण ते सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण ती सुरूच करू. आणि बंडू भाऊनी वगैरे म्हटलं की सत्कर्म, आता पहा इथे सत्कर्म जे असतात ना ते
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.